श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा, परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरी ताईंना श्री स्वामी समर्थ. बघा, आज आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत. तर आज आपण आपल्या घरामध्ये आपण जो दिवा लावतो तो दिवा आपण तुपाचाच दिवा का लावायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर घरामध्ये 24 तास नंदादीप तेवत ठेवल्याने काय होते याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण जेव्हा संध्याकाळी दिवा अगरबत्ती आपण जेव्हा देवाला लावतो तेव्हा आपण कुठले मंत्र म्हणून तो दिवा किंवा अगरबत्ती आपण लावली पाहिजे तेही आपण आज पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पूजेमध्ये आपण शक्यतो तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावतो. आता बोटावर मोजणे इतकेच लोक असे आहेत की जे लोक तुपाचा दिवा लावत नाही तर तेलाचा दिवा लावतात. फार शांत बस. तर कसं आहे, आपण जर आपल्या पूजेत तुपाचा दिवा लावला तर त्याने काय होतं, आपण तुपाचा दिवा लावला तर आपल्या तुपाच्या दिव्यामध्ये ज्या देवाच्या लहरी आहेत, देवत्वाच्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा असतो. तुपाचा दिवा जेव्हा त्या देवाच्या लहरी आकर्षित करून घेतात किंवा देवत्वाच्या लहरी आकर्षित करून घेतात तेव्हा त्या लहरी आपल्या घरामध्ये पसरत असतात. तर त्याच्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तुपाचाच दिवा आपल्या घरामध्ये लावायचा असतो. तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाच्या दिव्यात त्या लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणून आपल्याला पूजेमध्ये तुपाचा दिवा लावायचा असतो. त्याचबरोबर जेव्हा तुपाचा दिवा शांत होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे चांगल्या लहरी असतात किंवा ज्या देवतेच्या लहरी असतात त्या लहरी 4 तास टिकून राहतात. तर त्या योगे आपण जर तेलाचा दिवा लावला असता, तो दिवा जर शांत झाला तर त्याच्यातल्या लहरी फक्त अर्धा तास टिकून राहतात असं सांगितलं जातं. तर त्याच्यामुळं आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुपाचाच दिवा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे नंदादीप. आपल्याला नंदादीप कायम आपल्या घरामध्ये तेवत का ठेवायचे असते. बघा, कधी कधी आपल्याला अचानक आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे, आपलं मन खूप अस्वस्थ झालेलं आहे, असं वाटतं की आपल्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत आहेत किंवा घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जेचा निवास आहे असं आपल्याला जाणवतो. म्हणजे काही काही घरं अशी असतात की त्या घरामधल्या लोकांना अजिबात शांतता प्राप्त होत नाही किंवा ते लोक अजिबात डोक्याने शांत नसतात, त्यांचं मन शांत नसतं, स्थिर नसतं. तर अशा घरामध्ये ही नंदादीप आपण जर 24 तास तेवत ठेवली तर या घरामधल्या लोकांना सुख किंवा समाधान जे म्हणतो ते लाभण्याची जास्त शक्यता असते. तर हा दिवा आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला हा लावायचा आहे 24 तास कंटिन्यू आपल्याला हा दिवा चालू ठेवायचा आहे. चुकून जर हा दिवा विजला वाऱ्याने वगैरे त्याची जी वात आहे ती शांत झाली, त्याची ज्योत शांत झाली तर अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. परत तो दिवा आपण लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. अजिबात मनामध्ये वाईट शंका किंवा वाईट गोष्टी अजिबात आणायच्या नाहीत. अशा पद्धतीचं हा एक उपाय आहे. त्याचबरोबर हा दिवा लावत असताना याची ज्योत एकतर आपल्याला पूर्व दिशेला करायची आहे किंवा उत्तर दिशेला करायची आहे. चुकूनही या दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला किंवा दक्षिण दिशेला आपल्याला करायची नाही, कारण पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला जर आपण याची वात केली तर आपली जास्त प्रमाणामध्ये हानी होण्याची शक्यता असते. तर याच्यासाठी आपल्याला या नंदादीपची जे वात आहे ती आपल्याला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच करायचे आहे. आणि त्याचबरोबर आपण जर घरामध्ये खूप नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर आपण काय करायचं आहे, आपल्या घरामधले जे चारही कोपरे आहेत ते चारही कोपऱ्यामध्ये आपण जर सतत 4 दिवे आपण जे आपल्या दिवाळीच्या वेळेस आपण जे पंत्या आणतो तशाच पद्धतीच्या पंत्या जर आपण आपल्या 4 कोपऱ्यांमध्ये आपल्या घरामध्ये जर कंटिन्यू संध्याकाळच्या वेळेला जर लावल्या तर आपल्याला त्याचाही खूप चांगला परिणाम दिसून येईल. ज्या काही घरामध्ये थोडाफार वास्तुदोष असेल तो वास्तुदोषही तुमचा नष्ट होईल. असंही केल्याने आपल्याला खूप
फायदा मिळतो. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद, शांतता निर्माण होते, अशा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला शक्यतो सुगंधी धूप किंवा अगरबत्ती जी आहे ती अगरबत्ती आपण आपल्या देवापाशी लावतो. तर देवापाशी लावायच्या अगोदर आपण ती अगरबत्ती देवाला ओवाळून झाल्याच्या नंतर आपल्या हॉलमध्ये आपल्याला यायचं आहे. हॉलमध्ये आल्याच्या नंतर सगळीकडे फिरून ओम नमो कुलदेवताय नमः, ओम नमो वास्तुदेवताय नमः, ओम नमो पितृदेवताय नमः असा मंत्र उच्चार करून आपल्याला ते जी अगरबत्ती आपल्या हातातली आहे किंवा धूप आपल्या हातामध्ये आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आपल्या सगळ्या घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती अगरबत्ती देवघरात नेऊन लावायची आहे. अशा पद्धतीने जर रोज आपण धूप किंवा दिवा आपल्या घरामध्ये जर लावला तर आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता निर्माण होईल. त्याचबरोबर वास्तूमध्ये चिर संपदा, शांती, समृद्धी, मांगल्य या गोष्टी आपल्या घरामध्ये स्थापन होतील. तर यासाठी आपण हे जे छोटे छोटे उपाय आहेत हे करून आपण आपलं जे आयुष्य आहे ते सुखी आणि समाधानी करायचं आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. काही चूक झाली असेल तर क्षमा करा, माफ करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.